आजचा हा योग तुम्हा सर्वांसाठी अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज, सर्वांच्या मनात उद्या आपण सर्वांना ही उपासना आपण सर्वांद्वारे पाठवली पाहिजे, सर्वांना दिसलं पाहिजे, सर्वांनी ऐकलं पाहिजे. कारण मध्ये खूप गॅप पडला. उपासना नाही, काही सांगणं नाही, काही कारण वेळच अशी आली करोना सारखी, सगळं स्टॉप केलं. आजचा हा जो ठरवतो महाराजांची तत्पर होईल का म्हणलं होईल. महाराजांच्या कृपेने, ऐश्वर्याच्या कृपेने होईल म्हणलं, काही हरकत नाही, करू म्हणलं आपण. भगवतीने महाराजांच्या आशीर्वादाने करून घेतली सेवा. पण आता कसं आहे की महाराजांनी जसं सांगितलं की नेहमी सांगितलं जातं गुरुमंत्र जपा, गुरुमंत्र जपा, गुरुमंत्र जपा. पण गुरुमंत्राचा भाग काय आहे, गुरुमंत्राने काय, गुरुमंत्रामध्ये काय पावर आहे आणि गुरुमंत्राच्या शक्तीने काय काय फलश्रुती आपल्याला मिळते हे अनुभवाशिवाय कळत नाही. कारण ज्यावेळेस आपण संकल्पामध्ये आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक, त्रिविध ताप शमनार्थम धर्मार्थ काम मोक्ष प्राप्त, जसं म्हटलेलं आहे की तारक मंत्रोपदेश ग्रहण म्हणून करीशी. हा जो संकल्प आपण सोडतो, हा काय नुसतं बडे बडे भाषा बोलून नुसतं संकल्प सोडून गुरुमंत्र घ्यायचा आणि असं भाग नाही. त्याच्यामध्ये ही जी सगळी सिद्धी आहे, ज्या मंत्रामध्ये ही जी सगळी सिद्धी मिळणारी आपल्याला आहे, जसं सांगितलंय आदि दैविक, आदि भौतिक, आध्यात्मिक. दैविकाचा भाग भौतिक सुख सगळं आणि आध्यात्मिक शेवटी देहाची उन्नती व्हायला पाहिजे. आलेल्या जन्माचा देहाचं सार्थक झालं पाहिजे. ही महाराजांचं त्यातून हा जो मंत्रोपदेश आहे खूप महत्वाचा आहे. कारण जसं म्हणलं जो करेल तयाचे पर्याधिष्ठान भगवंताचे. आज एवढे शिष्य महाराजांचे आहेत, परंपरेतून बरेच शिष्य झालेले आहेत, पण कोणीही मंत्राविषयी अभ्यास करत नाही. मंत्राची शक्ती काय आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला कसा मिळेल. तारक मंत्र उपदेश, तारक शब्द आहे, तारक मंत्र. तारक मंत्राचा एवढा मोठा आशीर्वाद त्याच्यामध्ये आहे. सगळ्या गोष्टीतून ते तारून देणार आहे, एकच तारणार असं नाहीये. कारण गृहस्थाश्रमातला परमार्थ आहे म्हणून महाराजांना सगळं माहिती आहे. त्यांनी सगळं गृहस्थाश्रम भोगूनच परमार्थ भोगलाय आणि सर्व अधिकाराने आपल्याला त्यांचा मोठा आशीर्वाद आपल्या मागे आहे. आज अण्णा स्वामींचाही कोणी अभ्यास करत नाही. आपले गुरु किती महान होते, त्यांची तपश्चर्या काय आहे, त्यांची उपासना काय होती, कोणालाही त्याचा अभ्यास नाही. गुरुमंत्राची ताकद एवढी आहे, कारण सध्या फलती कलियुग आहे. त्या कलियुगाला तारून देणारा तो एक मंत्र आपल्या सामर्थ्य आपल्याजवळ आहे. कारण नामस्मरणाशिवाय भगवंताची ना प्राप्ती ना भगवंतीची ना प्राप्ती. गुरुकृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अध्यात्माचा विषय आपल्याला कळत नाही. समोर श्री रेणुका ठेविजे गुरुकृपा पाठी मानेजे देणे सर्व साधी. योगपीठात नावाने शेवटी महाराजांची काय सांगितले. आपलं कुलदैवत आहे, कुलदेवतेची आराधना आहे, आपण करायला पाहिजे, करत नाहीये. नुसतं आपल्या त्या रोजच्या गणगीला महत्व देतो, रोजच्या कामधंद्याला महत्व देतो, वेळ मिळत नाही. अरे ज्याच्यावर उभं राहिलो खाली पाहत नाही आपण, आपल्या पाठीमागं काय आहे हे बघत नाही आपण. माणसं सगळं गोळाबिरीत होता होता काहीतरी त्रासाचा भाग सुरू झाल्यानंतर काय करायचं महाराज, खूप प्रसन्न असं झालंय, खूप अडचणी असे झाल्या. अरे तुझं आहे, तुझं पाशी, परंतु जागा भरलेला अशी प्रत्येक भक्ताची परिस्थिती आहे. खूप तळमळ महाराजांची की सर्वांनी उपासना अशी करायची. कारण उपासनेशिवाय अनुभव येणार नाही, अनुभवाशिवाय त्याची प्रचिती निर्माण होणार नाही.
त्या प्रचितीतून आपला जो काही अभ्यास आहे, आपल्याला परमश्रद्धा आपल्याला कशी प्राप्त होणार नाही. अरे वरच्या सोंगा भरू नको म्हणा, अंतरंगीच्या पायी खुणा. बरोबर जप करू, टाइम नाही, वेळ नाही, कधी करायचा तितका होतच नाही. अरे मंत्र घेतलाय आपण कशासाठी? अरे शिष्यापराधे गुरुर्दंडा, अशी परिस्थिती आता निर्माण होत चाललेली. भक्तांनी जाग राहायला पाहिजे, भक्तांनी ते उपासनेकडे लक्ष दिलं पाहिजे. मानेची पण अडचण आहे, माला आहे, आपण माहिती करून घेतल्याशिवाय आपण कोणाला आवडत नाही ना. ते महाराज माळेचा काय नियम आहे, गोमुखीचा काय, आसन काय आहे, माला कशी वापरायची, कोणती घ्यायची, मालेची पूजा कशी करायची, त्याची प्रार्थना काय आहे. खूप 2-3 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेला हे सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितलेल्या होत्या. मंत्रासहित महाराजांनी त्यावेळेस सगळ्या सांगितलं होतं. कोणीही परत महाराजांवर बसलं नाही, आलं नाही, विचारलं नाही. माम माले महामयी सर्व शक्ती स्वरूपणे चतुर्वर्ग स्वयं सत समान मा सिद्धिदा भव ह्रीं सिद्धै नमः गम अभिघ्नं कुर्मे माले गृह्णामि दक्षिणे तरे जप माले तु सततम प्रसीद मम सिद्धै. प्रार्थना कशी? अभिघ्नं कुर्मे माले, मध्ये विघ्न नको. ह्रीं सिद्धै नमः, आम्ही मंत्र जपतो हा सिद्धीस विश्वास. कारण कालमान परिस्थितीप्रमाणे जो ब्रह्ममुहूर्त साधनेला साधायसाठी सांगितलेला, त्या मंत्राची ताकद निर्माण होण्यासाठी ब्रह्ममुहूर्त सांगितलेला. त्या वेळेला तो जप झाल्यानंतर एकाग्रता आपल्याला प्राप्त होत होत करत बैठक घेतल्याशिवाय, नित्यनेम केल्याशिवाय मनाची स्थिरता कशी प्राप्त होईल. पण एक अनुभव आहे. 4 वाजता जर आपण बसून विचार शून्य आपल्याजवळ असतात, कोणते विचार नाही, आणि त्या अविचारामध्ये आपण बसल्यानंतर सद्गुरूचं ध्यान समोर घेऊन मंत्राकडे लक्ष ठेवून आपण जप सुरू केलाय की चाललाय. 1 माळ झाली, 2 माळ झाला, त्या लईमध्ये 34 माळा, आणि त्या वेळेमध्ये सद्गुरूंच्या चरणी अर्पण होत आहे. एकही माळ इकडे तिकडे जाणार नाही. त्या वेळेप्रमाणे आपली जर उपासना झाली आणि ही जी 34 माळाची सेवा आपली सद्गुरूंच्या चरणी अर्पण होत जात 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 असताना जशी बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर प्रकाश काय लाईट आहे, काही कार्यक्रमाचा आहे, काही आहे, फुल पावर जी आपल्याजवळ मिळते, तशी ती शक्ती आपल्याजवळ अदृश्य शक्ती निर्माण होईल. कशाची संकट, कशाची गंडांतर सगळे निवारण होतील. रोजच्या उपजीविकेच्या साधण्यात यशोदायी सगळं ठरेल. कारण दैविक आधी भौतिक सांगितलेलं आहे ना. भौतिक सगळं सुख भोगण्यासाठी तुम्हाला हा याच्यातून जात असताना भौतिक सुख भरपूर आहे, कोणतेही आडी अडचण येणारे नाही. आता काय एवढी आमच्या कुटुंबा पिकले जगदंबा वृंदावन, ज्ञानपूर्णा सिद्ध, लक्ष्मी सिद्ध, सरस्वती सिद्ध. आज मुलांनी मुलींनी पण मंत्र घेतले. प्रत्येकाने त्या भावनेने, त्या श्रद्धेने त्या वेळेत उपासना केली तर त्यांचं शिक्षण काय, त्यांच्या पुढचं नोकऱ्या काय, कशा आशीर्वादाने पुढे जाईल, सोपं. म्हणून म्हणले ना, तुझा हे तुला पासी परंतु जागा भरलासी. भ्रमित राहू नका, भ्रमित होऊ नका. द्वेष नको, निंदा नको, संशय नको, कुटाळपणा नको, की कुणाला लावा लावा नको. हा जो भक्तीचा मार्ग आहे, भक्ती ही याच्यामध्ये कोणतं कारणच येत नाही ना. ना द्वेषाचं आहे, ना कोणत्या लावा लावलं, काय अर्थ. जे असे वागतील त्यांचे पाय दवाकडे, त्यांना कधीही आशीर्वाद लाभणार नाही. कारण मी असं म्हणतो असा भाग नाही, पण ज्यांच्या मनात अशा बुद्ध्या आहेत, त्यांच्या मनात असे सगळं गोष्टी वागून यायला त्याला सांगून सांगणारे आहेत, पालथ्या घडावर पाणी राहणार आहे. अहो, एका गुरुचे चेले, एका झाडाच्या छायेखाली असलेली मंडळी, कशासाठी कोण कोणाचा द्वेष करायचा, कशासाठी कोण कोणाचे तो असायन, हे असेल, त्यांचं असायन, यांचा असायन, यांचं इकडे असायन, त्यांचं तिकडे असायन. तुम्हाला कोणी नेमलंय म्हणा तिथे?
कशासाठी आपण हे कबूल मागायचं, द्वैत मागायचं? आणि एवढे ठेगणे माणसे पण त्यांना सुद्धा आकला नाही. पोरं एवढं हळूहळू त्यांना आकला नाही. परमार्थ करता, गुरु म्हणता, गुरुपासना करता, ह्या तुमच्या मनातल्या बुद्ध्या घाललेल्या अशा कशासाठी पाहिजे? अरे आपलं देहाचं सार्थक पहा, आपलं पहा, मग दुसऱ्याचं पहा. स्वतःचं पाहायचं नाही, दुसऱ्याच्या पंचायती करायच्या. कशासाठी करायचं? ह्या तुमच्या वागण्याचा मार्गाने त्रास होत नाही, हे कळत नाही तुम्हाला. म्हणून सांगायचं भागे उपासना कशी करा की परत सगळ्या घरी प्रसन्नता, आनंद, समृद्धी, सुख हे सगळं प्राप्त राहणार. त्या कलियुगाला असं एवढं वातावरण खराब होत चाललंय. आता करोना दुसऱ्या 2 वर्ष झाली. व्यवहार बंद, नोकऱ्या बंद, सगळं शिक्षण बंद. हीच भीती 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 सारखी. आज जर आपल्याजवळ या अधिष्ठान पक्क राहिल्यानंतर कशाला ते इन्फेक्शनचं वारं आपल्याजवळ येणार आहे. लांबून नाही पण